नमस्कार मित्रांनो, मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर. तर बघा मित्रांनो, जे MBA कॅट एक्झाम आहे, सी-मॅट एक्झाम आहे, त्याच्यासाठी जे 6 महिन्याचं पूर्व प्रशिक्षण राबवण्यात येत असते आणि महाज्योतीमार्फत जे काही स्कॉलरशिप आहे ते आपल्याला मिळत असते. त्याच्यासाठी जे प्रसिद्धी पत्रक आहे प्रसिद्ध झालेलं आहे मित्रांनो आणि फॉर्म फिलअप सुरू झालेले आहे. त्याची लास्ट डेट काय राहणार आहे, डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे, किती महिन्याचं प्रशिक्षण राहणार आहे, किती रुपये तुम्हाला मिळणार आहे, तर याची पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, जे महाज्योती मार्फत हे जे प्रशिक्षण योजना आहे त्याची जे नोटीस आहे प्रसिद्ध झालेली आहे आणि जे इतर मागास वर्ग आहे, विमुक्त जाती, भटके जमाती आहे, यांच्यासाठी हे राहणार आहे मित्रांनो. MBA कॅट सी-मॅट CET 2026-27 पूर्व प्रशिक्षण करता हे योजना असणार आहे आणि याच्यामध्ये जे 6 महिन्याचं प्रशिक्षण होत असते आणि आपल्याला 6 महिन्यामध्ये आपल्याला 72,000 रुपये मिळत असते. याच्यासाठी जे पात्रता आहे, निवड प्रक्रिया आहे, ती अशा प्रकारे राहणार आहे. जे विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असायला हवा मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे विद्यार्थ्याकडे नॉन क्रिमिनल गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच जे विशेष मागास प्रवर्ग आहे यापैकी असायला हवा. उमेदवाराने पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तर बघा, याच्यासाठी आपल्याला ग्रॅज्युएशन लागणार आहे मित्रांनो. जे ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी आहेत त्यांनी पात्र राहणार आहे पदवी परीक्षा. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे यापूर्वी महाज्योतीच्या योजनांचा कोणत्याही स्वरूपात लाभ घेतला असेल अशा विद्यार्थ्यांनी चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये. बघा, याच्या अगोदर जर तुम्ही कोणत्याही महाज्योती मार्फत जे प्रशिक्षण होत असते त्याचा लाभ घेतला असतील तर तुम्ही अपात्र राहणार आहे. तर याची तुम्हाला दक्षता घ्यायची आहे. प्रशिक्षणाकरता लाभार्थी विद्यार्थ्याची निवड अंतिम निवड चाचणी परीक्षेद्वारे करण्यात येईल. तर बघा, याच्यासाठी पहिला पेपर होणार आहे, मग मेरिट लागल, त्याच्यानुसार विद्यार्थ्याचे सिलेक्शन करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे विद्यार्थ्याचे जे MBA कॅट सी-मॅट CET परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येईल. चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे महाज्योतीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आपण वेळोवेळी माहिती देत असतो मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकानुसार मेरिट आधारे आरक्षित जागाच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे परीक्षेचे स्वरूप आहे, प्रशिक्षणाचे स्वरूप आहे, विद्यार्थ्यांना परीक्षेचे सुधारित अभ्यासक्रमानुसार MBA कॅट सी-मॅट CET परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्यात येईल. त्याच्यासाठी जे अनिवासी स्वरूपाचे असेल आणि हे फक्त ऑफलाईन स्वरूपामध्ये राहतील मित्रांनो आणि 6 महिने तुम्हाला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे 6 महिने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. एका महिन्याचे 10,000 स्टायपंड दिल्या जात असते आणि वन टाइम 12,000. अशा प्रकारे 6 महिन्यामध्ये तुम्हाला 72,000 रुपये DBT मिळत असते मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे आरक्षण आहे, सामाजिक प्रवर्ग समांतर आरक्षण अशा प्रकारे कॅटेगरीनुसार राहणार आहे. OBC साठी 59% राहणार आहे, VJ साठी 10% राहणार आहे, NTB साठी 8% राहणार आहे, NTC साठी 11% राहणार आहे, NTD साठी 6% राहणार आहे आणि जे SBC कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी 6% राहणार आहे. अशा प्रकारे आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही आरक्षण बघू शकता. त्याच्यानंतर जे समांतर आरक्षण पुढील प्रमाणे जे महिला प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 30% राखीव आरक्षण राहणार आहे मित्रांनो आणि जे दिव्यांग विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी 5% आरक्षित राहणार आहे आणि अनाथासाठी 1% आरक्षण राहणार आहे मित्रांनो. आणि याच्यासाठी जे आवश्यक कागदपत्रे आहे अशा प्रकारे राहणार आहे. तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे आणि आधार कार्ड अपडेट असायला हवं. जातीचे प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, रहिवासी दाखला म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल. तुम्हाला नॉन क्रिमिनल लागणार आहे. जे पदवीचे गुणपत्रक आहे, प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला लागणार आहे. जे दिव्यांग विद्यार्थी असतील त्यांना दिव्यांगाचं सर्टिफिकेट लागेल आणि जे अनाथ विद्यार्थी असतील त्यांना अनाथाचं सर्टिफिकेट लागेल मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की अर्ज कसा करायचा. जे महाज्योतीची ऑफिशियल साईट आहे www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन जे नोटीस बोर्डमधील अप्लिकेशन फॉर कॉम्पिटिटिव्ह ट्रेनिंग प्रोग्राम 2026-27
यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तुम्हाला. अर्जासोबत तपशिलात नमूद सर्व जे कागदपत्रे आहेत, जे पूर्ण डॉक्युमेंट्स आहे, त्यांना स्वाक्षंकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे. चांगल्या फॉर्मॅटमध्ये स्कॅन करून जोडायचे आहे मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट्स. विद्यार्थ्याने अर्जामधील दिलेली सर्व माहिती पूर्ण भरायची आहे. त्याशिवाय योजनेकरता नोंदणी अर्ज वैध मानले जाणार नाही आहे. तर आपला फॉर्म जो आहे तो ॲक्युरेट भरायचा आहे आणि आपली जे इन्फॉर्मेशन माहिती आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये टाकायची आहे मित्रांनो, खरी माहिती टाकायची आहे. त्याच्यानंतर जे आपल्या अटी शर्ती आहे ते अशा प्रकारे राहणार आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 जुलै 2026 पर्यंत राहणार आहे. तर बघा मित्रांनो, फॉर्म फिलअप करायचा लास्ट डेट आहे 10 जुलै 2026. या डेटच्या अगोदर तुम्हाला फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे मित्रांनो. तेव्हाच तुम्हाला 72,000 रुपये डीबीटी मिळवता येणार आहे. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही आहे. आपल्याला फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पोस्टाने किंवा ईमेलने पाठवायचा नाही आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघू शकतो जाहिरात रद्द करणे, मुदत देणे, अर्ज नाकारणे, स्वीकारणे याबाबतचे सर्व अधिकार महाज्योती यांना राहणार आहे. प्रशिक्षणाकरता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकास प्रशिक्षण संस्थेत रुजू होतील त्या दिनांकापासून त्यांना महाज्योतीच्या धोरणानुसार विद्यावेतन लागू होईल. तथापि प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75% उपस्थिती असणे आवश्यक आहे मित्रांनो. बघा, 75% प्रेझेंटी पाहिजे त्याच्यासाठी, तेव्हाच आपल्याला डीबीटी मिळणार आहे. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सदर केलेली माहिती चुकीची किंवा दोषपूर्ण, दिशाभूल करणारी असल्यास अथवा विद्यार्थ्यांनी यापूर्वी महाज्योती मार्फत राबवण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतला असतील असे आढळल्यास, तसेच महाराष्ट्र शासनाची जी सारथी योजना आहे, सारथी मार्फत लाभ घेतला असल्यास त्याची निवड रद्द करण्यात येणार आहे मित्रांनो. याची काळजी तुम्हाला स्वतः घ्यायची आहे. विद्यार्थ्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे. त्याच्यानुसारच तुम्हाला आधार कार्डच्या क्रमांकानुसार तुम्हाला डीबीटी येणार आहे त्या बँक खात्यामध्ये. विद्यावेतन आधार कार्ड नंबरशी संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येण्यात असून सदर बाबीची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी जर आली तुम्हाला, तर इथं टोल फ्री क्रमांक दिलेला आहे, हा नंबर, याच्यावर तुम्हाला कॉल करायचा आहे किंवा ईमेल ID दिलेली आहे, तुम्ही ईमेल पण करू शकता. ही जी ऑफिशियल साईट आहे mahajyoti.org.in, त्याच्यावरूनच तुम्हाला अर्ज फिलअप करायचा आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारची माहिती होती जे महाज्योती मार्फत MBA CAT CMAT CET 2026-27 जे पूर्व प्रशिक्षण योजना आहे त्याच्या मार्फत अशा प्रकारची पूर्ण नोटिफिकेशन होती मित्रांनो. तर अशा प्रकारच्या नवीन माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. फेसबुक चॅनलवरून बघत असाल तर नक्की फॉलो करून ठेवायचं आहे. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेट सोबत. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.